जरांगे यांचा आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। आझाद मैदानासह आसपासच्या परिसरात मोठी गर्दी या ठिकाणी मराठा आंदोलकांची पाहायला मिळते। मुंबईमध्ये मराठा आंदोलक मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करतायत। मराठा आंदोलकांची आता मुंबईमध्ये रीघ लागली आहे। आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते। सध्या यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया समोर येते। या संबंधित त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। माझ्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत। खरं तर सर, आज मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झालेले आहेत आणि मोठा जनसागर जो आहे तो मराठा बांधवांचा पाहायला मिळतोय। एकीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळते। नेमकी आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासूनचं माझं तर पहिले 15-20 वर्षाचं तुम्ही विधानसभेतला रेकॉर्ड पाहिला, माझे बाईट्स पाहिला तरी आमचं म्हणणं आहे की एकेकाळी सत्ताधारी असलेला समाज हळूहळू अल्पभूधारक होत गेला, आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत गेला, शैक्षणिकदृष्ट्या मागे गेला आणि महाराष्ट्राचा आधार असलेला मराठा हा कुठेतरी क्षीण झाल्यासारखं दिसतोय। त्याला आधार दिला पाहिजे, त्याला आरक्षणाची गरज आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा आम्ही आहोत। त्यांना मुंबईत येण्याच्या आधीच जर माणसं पाठवली असती, चर्चा केली असती, शेवटी नवरा बायकोतलं भांडणी चर्चेनंतरच संपतो। हा तर महाराष्ट्राचा समोरचा प्रश्न उभा झाला। एरवी सगळे विमानाने कुठे जात असतात, खाजगी विमानं तर महाराष्ट्रात आजकाल अशी उडत असतात, हेलिकॉप्टर आणि विमानं, की काय बघता सोय नाही। 10 मंत्री एका विमानात बसून जर गेले असते, चर्चा केली असती आणि त्यांना घेऊन दिल्लीला गेले असते, दिल्लीत चर्चा केली असती, तर हा प्रश्न मिटेल। पण हा प्रश्न पेटवतच ठेवायचा असं जर सरकारची इच्छा असेल तर त्याला कोण काय करू शकतं? जरांगे पाटील यांच्या पाठीशी या ठिकाणी आम्ही असल्याचं स्पष्ट संकेत जे आहे जितेंद्र आव्हाड यांनी दिलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।